अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर परळीमध्ये आज साईबाबांचं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। मलाही त्यांनी आग्रह केला होता की आपण या कार्यक्रमाला यावं। परळीमध्ये आल्यानंतर मंदिराचं उद्घाटन केल्यानंतर मला मनस्वी एक शांतीचा ज्याला म्हणतो, जे साईबाबाचं नेहमी सांगणं असतं, श्रद्धा सबुरी, त्याचा प्रत्यय या परळीमध्ये आल्यानंतर मला अनुभवला। म्हणून आज आम्ही सर्व भाविक खुश आहोत आणि मला वाटतं त्यांचं श्रेय सर्व यांना आमच्या सहकार्यानं जातं। बीडमध्ये अशा ज्या कालन परवाच्या घटना घडलेल्या आहेत त्या अत्यंत संतापजनक आहेत, चिंताजनकही आहेत। अशा नराधामाला खरं तर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे। अशा पद्धतीचा जो अत्याचार करतात त्यांना कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवली नाही पाहिजे। मुलीला झाडाला काय बांधला, तिच्यावर अत्याचार केला, झाडाला बांधलं, हा प्रकारच म्हणजे ऐकूनच अंगावर सहारे येतात। म्हणून अशा लोकांना सोडता कामा नये। त्यांच्यावर अनेक जे काही कठोर कारवाई ते तर केलेच जाईल, परंतु अशा घटना पुढे घडू नयेत यासाठी सुद्धा सरकार काळजी घेईल। हे सायको ज्याला म्हणतात ना, मानसिक संतुलन बिघडलेले काही जे लोक आहेत समाजामध्ये, त्यांच्याकडून असे प्रकार घडतात आणि यांच्यावर आता पोलीससुद्धा कारवाई करते। परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रासारखा संस्कृत महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये अशा घटना घडणं हे आपल्यासाठी सुद्धा एक आपल्यावर सुद्धा कलंक आहे। हे बघा, ॲट्रॉसिटीबद्दलचं तुमचे काही लोकांचे गैरसमज झालेले, मी उद्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर निवेदन करणार आहे। ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही आहे। मी काल सभागृहात सुद्धा हेच बोललो की जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या टायमाला आयो, ज्याला तपास अधिकारी म्हणतात, तो त्या गोष्टीचा तपास करून ताबडतोब गुन्हेगार जो असेल त्याला अटक करेल। आणि म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी कायद्यात बदल करायचा मला अधिकार तरी आहे का? आणि म्हणून हे जे गैरसमजुतीने किंवा लोकांकडे हे जे काही व्हायरल केलं जातं, चुकीचे समज पसरवले जातात, हे अत्यंत चुकीचे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी समिती नाही तर आयोग नेमायचं बोललो। आयोगाचं काय काम असतं? जसा महिला आयोग आहे तसा अनुसूचित जातीचा एक आयोग नेमायची केंद्र शासनाची जी काही डायरेक्शन, त्यानुसार आम्ही जाहिरात काढून आयोगाची स्थापना करतो। त्या आयोगामध्ये अध्यक्ष, रिटायर IPS आणि IAS अधिकारी आणि एक अशासकीय सदस्य, अशी ती कमिटी जे दलित बांधवावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेणं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणं, हे सर्व अधिकार त्या आयोगाला प्राप्त होतात। म्हणून त्या आयोगाची निर्मिती ही समाजाच्या हितासाठी करतोय। म्हणून ह्याच्या खऱ्या अर्थानं या सर्व दुर्लक्षित घटकाला फायदा होणार आहे। नाही, गृह खातं हे अत्यंत आता जोराने काम करतं आहे। तुम्ही पाहिलं असेल, कोणताही एखादा जर गुन्हा झाला तर 24 तासाच्या आतमध्ये त्या सर्व घटनेचा ताबडतोब तपास करण्याचं काम ही यंत्रणा, पोलीस यंत्रणा करते। पोलिसांना यामध्ये दोष देता येणार नाही। पोलीस अत्यंत जलद गतीने आता काम करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आरोपीला तात्काळ अटकसुद्धा होते। कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनी स्टॉल लावले, इतर लोकांचे स्टॉल मी लावू देणार नाही असं नितेश गाणे म्हणाले। मी स्वतः मंत्रालयात बसलो असं ते म्हणाले। असं नसतं। स्टॉल तिथे कुणाचे लावायचे, काय लावायचे, हा तिथलचा प्रशासनाचा प्रश्न आहे आणि या स्टॉल लावण्याला बंदी घालणं हे मला वाटतं तसं योग्य होणार नाही। अबू आझमींनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये संजय राऊतांनी हजेरी लावली। संजय राऊत सगळीकडे जातील ना, OACने उद्या पार्टी दिली तर तिकडे जातील, त्यांचं काय? त्यांना ना पक्ष राहिला, ना धर्म राहिला, ना काय कोणती नीतिमत्ता राहिली, ते तिकडे जातील। परंतु अशा प्रकारचं किती जरी त्याने चांगुलपण केलं तरी मुस्लिम मतं त्यांना मिळणार नाहीत।